आभार मानतो कारण ही संधी परमेश्वराने मला दिल्याबद्दल. And today's God's word is Deuteronomy 28 and chapter 28 and verse 1. आणि आजचं जे बोधवचन आहे ते अनुवादाचं पुस्तक याचा 28वा अध्याय आणि पहिलं वचन आपण वाचूयात. And the topic is आणि हे जे वचन याविषयी सांगत आहे the blessing of obedience. आणि आज्ञा पालनाचा आशीर्वादाविषयी हे वचन सांगत आहे. And the importance of obedience. आणि आज्ञा पालनाचं महत्त्व याविषयी हे वचन सांगत आहे. And I will read the first verse. आणि आपल्यासाठी ब्रदर इंग्लिशमधून प्रथम वाचतील हे वचन. And if you faithfully obey the voice of Lord your God and begin carefully to all His commandments that I command you today. तुझा देव परमेश्वर ह्याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील तर तुझा देव परमेश्वर. Means first of all I want to tell you that मी तुम्हाला प्रथम एक गोष्ट सांगणार आहे that what is the difference between listen and obedience. आणि ऐकणं आणि आज्ञा पालन करणं यामधील फरक तुम्हाला मी प्रथम सांगणार आहे. Example, someone asked me a glass of water. उदाहरणार्थ जर एखाद्यानं मला सांगितलं की मला एक ग्लास पाणी दे and that I listened आणि ते मी ऐकलं and do it action आणि त्याप्रमाणे मी कृती केली is called obedience. आणि यालाच आपण आज्ञा पालन असं म्हणतो. That's like the word says, and if you faithfully obey the voice of the Lord. आणि त्याचप्रमाणे वचन देखील असंच सांगत आहे आपल्याला की आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील तर तुझा देव परमेश्वर. Means when we listen to the voice of God carefully, जेव्हा आपण देवाची वाणी लक्षपूर्वक ऐकतो and do it in action आणि ते कृतीमध्ये आणतो then the blessings are said here. आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे की कशा प्रकारे आपल्यावरती आशीर्वाद येतात ते आपण पाहूया. The Lord your God will set you high above all the nations of earth. तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उच्च करील. Hallelujah. हालेलुया. When we listen to the voice of God, जेव्हा आपण देवाचं वाणी ऐकतो and act in obedience, आणि जेव्हा आपण त्याचं आज्ञा पालन करतो then the God says that I will set you all over nations on the earth. आणि या ठिकाणी देवाचं वचन सांगत आहे की परमेश्वर आपल्याला पृथ्वीवरील सर्व राष्ट्रापेक्षा उच्च करीतो प्रियानो. But sometimes we didn't hear the voice of God. पण काही वेळेला आपण देवाची वाणी ऐकत नाही. Why? का? But we are running to the world's interested. आणि आपण काही वेळेला परमेश्वराची वाणी आपण ऐकत नाही कारण या जगाच्या वाणीकडे आपलं लक्ष असतं. जगाच्या पाठीमागे आपण धावत असतो प्रियानो. And we do what we want to do. आणि आपण आपल्या मनाला जे येईल तेच आपण करण्याच्या पाठीमागे असतो. But we didn't care of God. आणि देवाचं काय लेणं देणं आपल्याला नसतं. देवाविषयी आपल्याला काहीच काळजी नसते. But we didn't care that what God wanted to talk with us. म्हणून आपण देवाचं वचन आपल्याला जे काय सांगत आहे त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. But sometimes the God didn't talk to us directly. पण काही वेळेला परमेश्वर आपल्यासोबत डायरेक्टली बोलू शकत नाही, समोरासमोर बोलत नाही. But with pastors, पण तो आपल्याशी पास्टरद्वारे बोलतो, सेवकाद्वारे बोलतो, with dreams, स्वप्नाद्वारे बोलतो, with visions आणि दृष्टांताद्वारे बोलतो, and with God's words, आणि देवाच्या वचनाद्वारे बोलतो. And when we hear and act the words of God, आणि जेव्हा आपण देवाची वाणी ऐकतो, देवाचं वचन ऐकतो आणि त्याच्यानुसार आपण कृती करतो, आज्ञा पालन करतो. just like the word says, if you obey the voice of Lord your God and begin carefully to all His commandment that I command you today, the Lord your God will set you high above all the nations, and all the blessings shall come upon you and overtake you. आणि या ठिकाणी वचनामध्ये सांगितल्यानुसार जेव्हा आपण तुझा देव परमेश्वर याची वाणी लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रापेक्षा तुला उच्च करील.
तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी लक्षपूर्वक ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील असं वचनामध्ये सांगितलेलं आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Here is the blessing when we listen the voice of God. या ठिकाणी वचनामध्ये सांगत आहे की आपण देवाची वाणी ऐकली पाहिजे. And these are the blessing आणि हे जे सर्व आशीर्वाद आहेत that come upon us आणि ते सर्व आशीर्वाद आपल्यावरती येतील when we listen to the voice of God जेव्हा आपण देवाची वाणी ऐकू and obey His commandments. आणि जेव्हा त्याचं आपण आज्ञापालन करू. So we should listen the God voice and obey His commandments. आणि त्यामुळं आपल्याला प्रथम देवाची वाणी ऐकली पाहिजे आणि देवाचं आज्ञापालन आपण केलं पाहिजे. प्रियानो, थँक्यू. थँक्यू.